एका गावात एक लहान मुलगा राहत होता. त्याच्या घरासमोर एक मोठं जुनं आंब्याचं झाड होतं. त्या झाडाशी त्याचं फारच घट्ट नातं होतं. तो रोज त्या झाडावर चढत असे, फळं खात असे, झोके घेत असे आणि झाडाशी बोलतही असे. काळ जात गेला. मुलगा मोठा झाला आणि शिक्षणासाठी गाव सोडून शहरात गेला. बराच काळ तो परतलाच नाही. एका दिवशी तो तरुण परत आला. झाड खूप आनंदी झालं आणि म्हणालं, "ए मित्रा, चल पुन्हा खेळूया." पण मुलगा उदास होता. तो म्हणाला, "माझं शिक्षण पूर्ण झालंय, पण आता मला पैशांची गरज आहे." झाड म्हणालं, "माझी फळं घे, विक आणि पैसे मिळव, मला आनंद होईल." मुलग्याने झाडाची सगळी फळं काढली आणि निघून गेला. पुन्हा अनेक वर्षांनी तो परत आला. आता तो थोडा थकलेला आणि अधिक प्रौढ दिसत होता. झाड पुन्हा आनंदी झालं. म्हणालं, "चल बस खेळूया." तो म्हणाला, "मला घर बांधायचं आहे, मला लाकूड हवं आहे." झाड म्हणालं, "माझ्या फांद्या कापा आणि घर बांधा." मुलग्याने तसं केलं आणि पुन्हा बराच काळ तो परतलाच नाही. काही वर्षांनी एक म्हातारा माणूस त्या झाडाजवळ आला. तेच झाड होतं, पण आता ते थकलं होतं. झाड म्हणालं, "माफ कर मित्रा, आता माझ्याकडे देण्यासारखं काही उरलेलं नाही." म्हातारा शांतपणे म्हणाला, "मला आता काहीही नको आहे, फक्त कुठेतरी बसायला जागा हवी आहे." झाड हसून म्हणालं, "माझा खोड अजून मजबूत आहे, ये बस माझ्यावर, मी अजून तुझ्यासोबत आहे." शिक्षण या गोष्टीतून आपल्याला समजतं की आई वडिलांचं प्रेम आणि त्याग निरपेक्ष असतो. आपण त्यांच्या प्रेमाची किंमत कधीच मोजू शकत नाही. ते आपल्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही देतच असतात, कुठलाही स्वार्थ न ठेवता.